धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. शब्दे केली जडाजोडी, विठ्ठल पायी घातली विडी. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. जणी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. विभुवेनुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानुं. गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. त्यांचे कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरदि प्रदेशं. विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. वारकरी संप्रदायाचे आद्य कीर्तनकार प्रेमशिरोमणी नामदेव महाराज. नामदेव महाराजांच्या पट्ट शिष्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा फार गोड अभंग आहे. प्रस्तुत अभंगात संत श्रेष्ठ जनाबाईंनी आपल्या परमार्थातला पुरुषार्थ कसा प्राप्त केला याचं रूपकातून वर्णन या अभंगात व्यक्त केलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार. श्री क्षेत्र चास, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या गावचा हा वार्षिक महोत्सव आहे. आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण स्वामी काशिकानंद गिरी महाराजांच्या प्रेरणेतून समस्त ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माता माऊल्या, लहान थोर, अबाल वृद्ध सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये तन मन धरणे आपण सर्वजण एकत्रित आहोत. आणि अशा या पवित्र उत्सवातील आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील गोड गाणारी वाजवणारी मंडळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ज्यांनी पहिली चाल गायली, भजन सम्राट हरिभक्तीपरायण परमस्नेही रोहिदास महाराज मते गुरुजी, त्यांच्या सोबतीला ज्यांनी चाल म्हटली हरिभक्तीपरायण भजन मूर्ती गोकुळ महाराज उपस्थित. ज्यांचा पखावज या ठिकाणी आपण ऐकत आहात, महाराष्ट्रातील प्रख्यात पखावज वादक परमस्नेही मित्र किरण महाराज गोसावी. या गावचे भूमिपुत्र हरिभक्तीपरायण हर्षद महाराजांच्या मुखातून आपण संत चरित्र कथा ऐकत आहात. मंडप सुंदर आहे, साऊंड ऑपरेटिंग चांगली आहे. आणि आदरणीय आमचे भाबड सरांच्या संपर्कातून आजचा हा सेवेचा योग आहे. सप्ताह समिती, सप्ताह कमिटी यांच्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून हा उत्सव या ठिकाणी चालू आहे. 7 ते 9ची वेळ म्हणजे तशी माझ्या फार आवडीची वेळ आहे. 7 ते 9चं कीर्तन म्हणजे माय माऊल्या नुसत्या शेतातून आल्या की अगदी फक्त घरी हातपाय धुवायचे, चहा पाणी घ्यायचं आणि कीर्तनाला येऊन बसायचं. का? आमच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला सगळ्यांना 7 दिवस वर्षभर तुम्ही आम्हाला जीव घालता म्हणून 7 दिवस तुमच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्था केली. एकदा सगळ्या अन्नदात्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. या मंडपमध्ये कुणी चटई उचलत असेल, कुणी पात्र उचलत असेल, कोण पंक्तीला वाढण्याची सेवा करत असेल. भगवान कृष्ण परमात्मा धर्मराजाच्या राजसूय यज्ञात वाढत होता बरं, त्यामुळे वाढणाऱ्यांनी लाजू नका. ह्या आपल्या सेवा आहेत महाराज. सेवेने माणूस मोठा होतो.
आणि म्हणून आज आपल्याला संघ शक्ती कलियुग आहे. या कलियुगात एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तुम्ही मी आपण सर्वजण एकत्र याच्यासाठी यायचं की आज आपल्या संस्कृतीला आपल्या परंपरेला उद्ध्वस्त करण्याकरता अनेक लोक षड्यंत्र करतायत. त्याच्यातून आपल्याला सगळ्यांना एक होऊन हा धर्मप्रचार, हा संप्रदायाचा प्रचार, ह्या संस्कृतीचा प्रचार आपल्याला करण्याची ही व्यवस्था आहे. म्हणून गोड उत्सव आपण चासकर मंडळी करत आहात. एकदा या उत्सवाला खूप शुभेच्छा आहेत. या उत्सवामध्ये प्रत्येकजण कुणी देणगी स्वरूपात सेवा करत असेल, कुणी अन्नदान सेवेत सेवा करत असेल, कुणी कीर्तनकार महाराजांचं संतपूजन सेवा करत असेल. आजच्या कीर्तनाचं संतपूजन ज्यांच्याकडे आहे ते कचरू अण्णा खरेनार, त्यांच्यासाठी एकदा छान टाळी वाजवा. भरभरून आपल्या सगळ्यांच्या मोठ्या सहकार्यातून हा उत्सव होतो आहे. खरं म्हणजे 2-3 वर्षापूर्वी या उत्सवात मी कीर्तन सेवा केली होती, पण सर त्यावेळेला 9 ते 11ची वेळ होती. या मंडपामध्ये तेव्हा एवढी लोक मला दिसली नाहीत, पण 7 ते 9चं कीर्तन हे इतकं परिणामकारक आहे. ज्ञानदानासहित अन्नदानाची व्यवस्था आमच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. आणि म्हणून दुसऱ्यांदा येण्याचा योग आहे. म्हणजे मी काय म्हणालो नव्हतो मी पुन्हा येईन, पण आलो हे मात्र खरं आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि या अभंगाच्या चिंतनाकडे प्रवृत्त होतो. विठाल 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 विठाल. अभंग जनाबाईंचा आहे. अभंग जनाबाईंचाच का निवडला? कारण आपल्या चासच्या सप्ताहामध्ये महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहिणींची संख्या जरा जास्त आहे, म्हणून हा अभंग तुमच्याकरता. खरं म्हणजे अध्यात्माने स्त्री शक्तीचा सदैव सन्मानच केलेला आहे. अध्यात्माने स्त्री शक्तीचा सदैव सन्मान केलेला आहे. याज्ञवल्क्य मुनी ब्रह्मनिष्ठ आहेत का नाहीत हे सांगण्याकरता त्या काळात गार्गी नावाची एक स्त्रीच होती महाराज. या देशात कधी मैत्री नावाची एक स्त्री झाली. या देशात कधी जनाबाई, कधी मुक्ताबाई, कधी बहिणाबाई, कधी मीराबाई, अशा अनेक महिला संतांनी परमार्थाची जणू क्रांती आणि चळवळच उभी केली आहे. विठाल 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 विठाल. परमार्थ कोणाकडे पाहून करावा असा जर प्रश्न उपस्थित झाला, भक्तीचे प्रधान आचार्य नारद आहेत. नारदांना विचारलं, नारदजी आम्ही भक्ती कोणाकडे पाहून करावी? नारदजी म्हणाले, तिकडे बघा, उत्तर प्रदेशकडे. यथा व्रज गोपिका नाम. बघा त्या उत्तर प्रदेशातल्या गोकुळात गवळणीकडे, गोपाळांकडे, का ज्यांच्या भक्तीला पाहिल्यावर आपल्याला कळतं की आपण त्यांच्याकडे पाहून भक्ती करावी. काय अधिकार होता महाराज गवळणींचा. कबीर महाराजांची ख्याती संपूर्ण जगभर झाली. लोक कबीर महाराजांच्या नावाचा जय जयकार करू लागले. कबीर महाराजांनी आलेल्या सगळ्या लोकांना सांगितलं, काय कबीर कबीर करत बसलात? कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. अरे काय कबीर कबीर करत बसलात? माझ्यासारखे शेकडो लाखो कोट्यावधी कबीर वाहत जातील. हा ज्यांचा परमार्थातला अधिकार आहे त्या गवळणी म्हणजे स्त्रियाच आहेत ना महाराज. आणि म्हणून असे कबीर महाराज आपल्या महाराष्ट्रात आले. पांडुरंगाच्या दर्शनाला आले. पंढरपुरात त्यांनी पाहिलं 2-3 मुली जमल्या होत्या आणि त्यांची भांडणं चालली होती. कबीरजींनी पाहिलं, विचारलं, काय ग मुलीनो भांडण चाललं? हो म्हणले महाराज भांडण चाललं. अगं पण काय कारण काय भांडणाचं? तर दोघींनी सांगितलं. म्हणले महाराज आम्ही तिघी मिळून इथं गोवऱ्या थापायला आलो. बघा म्हणले आमच्या दोघींचा गोवऱ्याचा ढिगारा कमी आहे आणि तिचा एकटीचा जास्त आहे. कबीरजींनी पाहिलं. म्हटलं हो कसं काय? अहो म्हणले महाराज तिने आमच्या गोवऱ्या चोरल्यात. कबीर महाराजांनी त्या मुलीला विचारलं, काय ग तू गोवऱ्या चोरल्या? नाही म्हणली महाराज मी नाही चोरल्या. मग तुझ्या गोवऱ्याचा ढिगारा जास्त कसा? तिने सांगितलं, महाराज या दोघी मिळून जेव्हा गोवऱ्या थापतात तेव्हा त्या दोघींची मिळून 4 हात होतात, पण जेव्हा मी गोवऱ्या थापते तेव्हा माझे 2 हात आणि हा जो विटीवरचा पांडुरंग आहे ना त्याचे 4 हात. त्याचे 4 हात आणि माझे 2 हात, चासकर किती झाले? 6. मग 6 हाताच्या गोऱ्या जास्त का 4 हाताच्या गोऱ्या जास्त? अर्थात 6 हाताच्या. कबीर महाराज म्हणले, तुला देव गोवऱ्या थापायला मदत करतो? म्हटले हो. अगं पण कशावरून? म्हटले महाराज उचला एक एक गोवरी लावा तुमच्या कानाला. अशी गोवरी उचलीन कानाला लावली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल नामाचा ध्वनी जेव्हा प्रकटला तेव्हा कबीरजींच्या पायाखालची जमीन सरकली. त्या मुलीचं नीट निरीक्षण केलं आणि तिला विचारलं, बाई अगं कोण आहेस तू? काय नाव काय तुझं? तिने सांगितलं, महाराज सगळ्या पंढरपुरात लोक मला नामदेव महाराजांची दासी जनी म्हणतात. जनी जनी सब कोई कहे नामदेव जी की दासी, बंदा
कबीरायु कहे तू सब संतन की कासी. बाई तुला कोण म्हणेल तू नामदेव महाराजांची दासी आहे, तू जगातल्या सगळ्या संतांची काशी आहेस. विठाला हरे विठ्ठल विठ्ठल परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचं गाव आहे. त्या गंगाखेड नावाच्या गावामध्ये दमा आणि करुंड नावाच्या दाम्पत्याच्या पोटी जनाबाईचा जन्म झाला. पांडुरंगाच्या नवसाने मुलगी झाली म्हणून पंढरपुरात नामदेव महाराजांच्या घरात सेवा करण्याकरताच दिली. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. आणि परंपरेने जनाबाई पांडुरंगाकडे आकर्षित झाल्या. देवाला सांगितलं, देवा मला आत्ताच बातमी कळाली आहे, माय मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला, मज सांभाळी विठ्ठला, मज सांभाळी विठ्ठला. देवा माझी माय मेली, माझा बाप मेला, आता तुझ्याशिवाय माझं कुणीच नाहीये. याचा परिणाम असा झाला, जनी जाय पानियासी मागे धावे ऋषी केशी, जनी जाय पानियासी मागे धावे ऋषी केशी. जनाईने जर कधी घागर घ्यावी आणि चंद्रभागेच्या तीरावर जावं, विटेवरचा मालक स्वतः पाठीमागे जायचा. जनी बैसली नायाला पाणी नाही विसाण्याला, जनी सांगे लोका न्हाऊ घाली माझा सखा. जनाई जर स्नान करण्याकरता बसल्या, गार गरम पाणी विसरण्याचं काम स्वतः पांडुरंग करू लागला. जर कधी जनाईला राग आला, अरे अरे विठ्यामुळं माईच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली, तुझी रांडरणकी झाली, सती सावित्री चुडाल्या आली, तुझे गेले माढे तुला पाहुणी काळ रडे, तुझी रांडरणकी झाली, तुझी रांडरणकी झाली, सती सावित्री चुडाल्या आली. उभी राहुनी, उभी राहुनी, उभी राहुनी अंगणी, उभी राहुनी अंगणी शिव्या देई दासी. जनी रांडरणकी झाली, तुझी रांडरणकी झाली, सती सावित्री चुडाल्या आली. जनाबाईने एका दमात शिव्या दिल्या होत्या म्हणून मी एका चालीत म्हणून दाखवलं. पण नवल सांगतो चासच्या लोकांना, आपल्या जनाबाईने जर देवाला शिव्या दिल्या ना की देव नाचायचा, देव डोलायचा. तिच्या शिव्याने देव नाचायचा. आपल्या भजनाने नाराज होण्याची शक्यता आहे. विठाल हरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगात परमार्थ करत नाहीत अशी माणसंच नाहीत महाराज. देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजन शिव. जिकडं पाहाल तिकडं आपण आज लोक भक्ती करताना दिसतात, परमार्थ करताना दिसतात. पण मला देवच पाहिजे ही अपेक्षा सगळ्यांकडनं नाहीये. ही अपेक्षा फक्त जनाबाईकडून आहे. देवा मला तुझ्याशिवाय काहीच नको. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये, विरळा ऐसा कोणी. लाखो कोट्यवधी मधून कुणीतरी असा एखादा असतो महाराज का त्याला फक्त देव पाहिजे असतो. याला भावोदय असा शब्द शास्त्रामध्ये. हा उदय अंतकरणातला, सगळ्यांच्या अंतकरणात होत नाही. मनुष्यानाम सहस्रेषु कोणीतरी एखादाच असतो का त्याला, ज्याला देव पाहिजे असतो, याला भावोदय म्हणतात. भेटी लागे पंढरीनाथा, भेटी लागे पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागे पंढरीनाथा, जीवा लागले तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करीसी नेने, कधी कृपा करीसी नेने, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, भेटी लागे
नरसिने याला भावोदय म्हणतात. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. देवा तुझ्या शिवाय मला काही नको, याला भावोदय म्हणतात. पण कोणत्याही साधकाच्या आयुष्यात जेव्हा भावोदय तयार होतो ना, तेव्हा दुसरा टप्पा त्याला पार करावा लागतो. त्याला म्हणतात भावसंधी. भावसंधी म्हणजे काय? कन्फ्युजन आहे महाराज. ज्याला देव पाहिजे त्याला संसार मागे उडत राहतो. ज्याला परमार्थ करावा असा वाटतो त्याला प्रपंच आणि त्याचे विषय त्याला मागे मागे खेचत असतात. याला भावसंधी म्हणतात. देवा मला वाटतं तुझ्याकडे यावं, मला वाटतं तुझ्याकडे यावं, पण काय करू, हे विषय मात्र मला सोडत नाहीत. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं गीत ऐकलं होतं. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, नेमकं काय करू देवा काय मला कळत नाही. हे कन्फ्युजन आहे. काय करावं सुचत नाही देवा. मला वाटतं तुझ्याकडे यावं, पण हे विकार मात्र मला तुझ्यापर्यंत. कीर्तनी बसता निद्रे नागविले, कीर्तनी बसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले, मन माझे गुंतले, विषय सुका, विषय सुका, सांग सांग पंढरी राया, सांग सांग पंढरी राया, काय करू यासी, काय करू यासी. गोड चाल गेली हृदयास महाराजांनी. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, तनी बैसता निद्रे नागविले. देवा मला वाटतं तुझ्याकडे यावं, पण काय करावं हे विकार मात्र मला तुझ्यापर्यंत येऊ देत नाही. याला भावसंधी म्हणतात. आणि वारकरी आमच्या पहाटच्या काकड्यात हे म्हणत असतो. प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, यावे दर्शना, येथे नचले थोरी उरली राहे वासना, हो येथे नचले थोरी उरली राहे वासना. प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, यावे दर्शना, येथे नचले थोरी उरली राहे वासना, येथे नचले थोरी उरली राहे वासना. काय करू देवा प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना. काकड्यामध्ये वारकरी पहाटे म्हणत असतो. पाठ माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? पहाट. मी पुण्याला एकाला म्हटलं पाठ कधी होते, तुम्हाला 9:30 वाजता. तर काय लोकांच्या पहाटेची टाइम मारा. जुन्या काळातल्या आमच्या माता माऊली पहाटेच उठायच्या. सडा समार्जन रांगोळी घरातली सगळी कामं आटोपायच्या आणि मग सूर्य कधी उगवतो त्याची वाट बघायच्या. आता सूर्यच उगवतो ना आपली वाट पाहतोय भूत कधी उठतात. हा काळाचा दणकाच आहे महाराज. मला तर ते गाणंच आठवतं जुनं. चांद ना बदला, सूरज ना बदला, ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. हा किती बदललोय महाराज आपण. पण वारकरी आमचा पहाटेच उठतो आणि तो काकड्यात सांगत असतो. प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना. देवा मला वाटतं तुझ्याकडे यावं, पण हे अंतकरण मात्र मला विषयाकडे खेचतं, मला विकारांकडे खेचतं, प्रपंचातल्या सुखाकडे खेचतं. याला भावसंधी म्हणतात. तिसरा टप्पा साधकाच्या आयुष्यात येतो, त्याला म्हणतात भावशाबल्य. भावशाबल्य म्हणजे काय? अरे अनमोल किमतीचं मानवी शरीर आहे. हे काय सामान्य समजतं याला? याने देव प्राप्त करता येतो, इतकं अनमोल आहे. नरद्या निदान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, हे देवाची होईल म्हणती ते होती, देवाची होईल मनविते होती, तर का चित्तीने धरावे नरदेह हाती. नरदेह निधान लागले हाती. हो महाराज, हे शरीर सामान्य नाही. याने देव होता येतं देव. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती.
आपल्यासारखीच संत होते ना महाराज, हाडामासेचेच होते, आपल्यासारखंच नाक कान डोळे त्वचा हे सगळं आपल्यासारखंच होतं. पण त्या लोकांनी त्यांच्यातली सद्गुण क्षमता वाढवली, ती लोक देव झाली, ती लोक संत झालीत. आणि काही लोक याच्यातली दुर्गुण संपत्ती वाढवतात, ते राक्षसापेक्षा खाली चाललेत. विठ्ठल 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 आणि म्हणून देवा मला तू पाहिजे, भाव शावल्य, मला तूच पाहिजे, अशी अवस्था खऱ्या अर्थाने जनाबाईची झाली. काही काळ भावोदय, नंतर भावसंधी, नंतर भाव शावल्य, आणि चौथा टप्पा येतो त्याला म्हणतात भाव शांती. देव प्राप्त झाल्यानंतर काय अवस्था असेल महाराज. परमात्म प्राप्ती करण्याकरिता एक एक साधक किती जीवाचा आटापिटा करतो आपल्याला कल्पना नाही. विदर्भ देशाची राजकन्या रुक्मिणी माता, तिने सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या मुखातून भगवान कृष्ण परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन ऐकलं. का कृष्ण किती सुंदर दिसतो. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आला बापुडे, एर कोणीकडे इंद्रचंद्र. इतका कृष्ण सुंदर दिसतो. मग लग्न करेन तर कृष्णाशीच करेन, याला भाव शाबल्य म्हणतात. आणि त्या दिवसापासून रुक्मिणीने स्वतःची काय अवस्था करून घेतली, नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर नावाच्या ग्रंथात त्याचं वर्णन केलंय. कृष्ण स्वरूपाची प्राप्ती भीमकी सादर श्रवणार्थी, हृदय आविर्भवली मूर्ती, बाह्य स्फूर्ती मावळली, अंग झाले रोमांचित, नेत्री बाष्प पै दाटत, शरीर चळचळा पै कापत, पडे मूर्छित धरणिये, एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घाली ती वारा वारा, एक म्हणती हे सुंदरा, कृष्ण कीर्तीने झडपली. काय रुक्मिणीने स्वतःची अवस्था करून घेतली. तेव्हा रुक्मिणी माता तिची दशा पाहिली आणि आई तिला म्हणाली, रुक्मिणी अगं वेडीस का, कोण तो कृष्ण माहिती नाही, त्याच्यासाठी अशी अवस्था करून घेतेस. रुक्मिणीने फार गोड उत्तर दिलं, आई काय व्हायचं ते होऊ दे, पण लग्न करेन तर कृष्णाशीच करेन. पाचा दामाचा घोंगडाने सेन, पाचा दामाचा घोंगडाने सेन, रामाचा घोंगडाने सेन, पाचा नामाचा घोंगडाने सेन, उरली मोट ते जेवी नगे माये, उरली मोट ते जेवी नगे बाये, कामारी 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 हो कामारी 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 होऊन, उरली मोट ते में जेवी नगे बाये, उरली मोट ते में जेवी नगे बाये, कामारी 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 होईन होईन, कामारी 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 होईन होईन देना. उरली मोट ते जेवी नगे माये, कामारी 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 होऊन, कामारी 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 होऊन. लग्न करेन तर कृष्णाशी करेन, याला भाव शाबल्य म्हणतात. आणि चौथा टप्पा भाव शांती. परमात्म्याच्या प्राप्तीनंतर मग काय, आता देवा तुझ्याशिवाय काहीच नाही, चरण न सोडी सर्वथा. जनाबाईच्या अंतकणात भावोदय, नंतर काही काळ भावसंधी, नंतर भाव शाबल्य, आणि मग भाव शांती. आणि मग आई साहेबांना विचारलं, जनाबाई भक्तीच्या क्षेत्रात अनुभव काय तुमचा. जनाबाई सांगतात, मी माझ्या परमार्थाच्या जोरावर, मी माझ्या भक्तीच्या जोरावर आज पंढरपूरचा चोर धरला पहिल्या चरणात. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, पहिला पंढरीचा चोर,
माझी धरिला पंढरीचा चोर 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 गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा दोर धरिला पंढरीचा दोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. गळा चांगला असल्यामुळे पंढरपूरचा चोर चांगला धरला. तो जमला पाहिजे धरायला. धरिला पंढरीचा चोर हा अभंग मला वाटतं आपल्या चासच्या मंडपात जेवढे बसलेत ना, पाठने असा माणूस इथं नसेल बघ कीर्तनात. हा अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. अभंग पाठ आहे, नुसता अभंग नाही, 40 लोकांचे अभंग पाठ आहे हा. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. हो माऊले हो म्हणा. धरिला जेवायचं अजून सगळे मागे म्हणत. धरिला येऊ द्या आवाज येऊ द्या. धरिला काही काहींना म्हणायचं पण त्यांना वाटतं कशी म्हणू, ते पण आलेत. घरी गेल्यावर म्हणतील तू तर लय संतीन झाली होती तिथं, म्हणून बिचाऱ्या थोडस टाळत आहेत. पण लक्षात ठेवा, तुम्ही चासच्या सप्त्याच्या मंडपात आहेत, लाजू नका. सगळ्यांचा आवाज येऊ द्या. धरिला सर यांचा हप्ता आला नाही काय कडे. आता तुमचं राहू द्या, आता आमचा आवाज बघा कसा. धरिला धरिला धरिला. आमच्यासाठी टाळी वाजवा एकदा. बहुतेक गावात असं होत नाही, मुंग्या लाईन मध्ये असतात, मुंगल्यांचे प्रॉब्लेम असतात. पण आपल्याकडे मात्र आमच्या पुरुष मंडळींचा पण आवाज एकदम जबरदस्त आहे महाराज. हे बघा, धरिला पंढरीचा चोर अभंग 40 आहेत आपल्या पाठ आहे. जनाबाईच्या अभंगच मुळात गोड आहे. अडकली ही कवन्या बेटी आंधळ्याची काठी. अडकली ही कवन्या बेटी आंधळ्याची काठी. माझी ये हारणी गुंतली सकवन्या राणी. अडकली कवना बेटी आंधळ्याची काठी. अडकली कवना बेटी आंधळ्याची काठी. माझी
माझी ये हरणी कुंडली सखवण्या राणी अडकली गवण्या बेटी आंधळ्याची काठी अडकली गवण्या बेटी आंधळ्याची काठी तुझवीन काय करू प्राण किती कंठी धरू जमीन काय करू प्राण किती कंठी धरू डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी. इतके गोड अभंग आहेत महाराज जनाबाईचे. आता हे माझ्याकडून चाली ऐकण्यापेक्षा गोदावरी ते मुंडेंची कॅसेट घेणं ऐकत बसा. इतके गोड चालीत महाराज. जनाबाईचे अभंगच मुळात भावप्रधान आहेत. जनाईचे अभंग भावप्रधान आहेत. हृदयाला पाझर फोडणारे अभंग आहेत. धरीला पंढरीचा चोर हा अभंग आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे, पण अर्थदृष्टीने अभंगाकडे पाठ आहे. विठाल जनाई म्हणतात मी माझ्या परमार्थाच्या जोरावर पंढरपूरचा चोर धरला. धरीला पंढरीचा चोर. घर गाडी गुडी बंगले बिंगले नौकर चाकर मुलं बाळ हे धरण्याकरता आपले रात्रंदिवस रोज प्रयत्न चालले, पण देव धरण्याकरता या जगात फार कमी लोक प्रयत्नशील आहेत. देवती ही बळे धरीला सायासे करून या नाश उपाधीचा नाश करून या देवती ही बळे धरीला सायासे. जनाई म्हणतात आज मी पंढरपूरचा चोर धरलाय. जनाई पंढरपूरचा चोर धरला म्हणतात, पण नेमका कोणता चोर धरला? कारण पंढरपुरात चोराची संख्या काही कमी नाहीये. आपण जर वारीला गेलो आषाढीला 2-4 जण आपल्या 400 लोक गेले, चंद्रभागेच्या वाळवंटात गेले, त्यांना आंघोळ करायची होती. 2 जण म्हणले हे बघ आम्ही सरळ जातो आंघोळ करून येतो, तू कपडे सांभाळ. 1 जणाला कपडे सांभाळायला दिले. तो म्हणला सरळ जा आणि सरळ यावर का? हो म्हणले अगदी सरळ जातो सरळ येतो. हा असा उंच टाचा करायचा आणि त्यांना दोघांना बघायचा. चंद्रभागेच्या वाळवंटात गर्दी तुडुंब भरलेली होती. ते दोघं सरळ गेले, सरळ आले. हा नुसता असा उंच टाचा करून पाहत होता. तेवढ्यात इकडे तिकडे पाहता पाहता चोर आले आणि कपडे घेऊन निघून गेले. जे दोघं गेले होते ना ते दिवसभर पुंडलिकाच्या मंदिराकडून फिरत होते. माणूसही गेला आणि कपडे गेले. काय चोर तर ते भुरटे चोर, कीर्तनकाराची चप्पल चोर, वारकऱ्याची वळकटी चोर, छोट्या छोट्या चोऱ्या करणारे जे असतात असे भुरटे पंढरपुरात कितीतरी चोर आपल्याला सापडतात. त्याकडे आम्ही सगळी महाराज मंडळी स्नान करून चाललो होतो घाटावरून. पोलीस लोक आले, म्हणले महाराज थांबा आम्हाला चेक करू द्या. म्हटलं का? ते म्हणले महाराज पंढरपुरात चोर शिरले. म्हणलं साहेब असं काय करता? आमच्या गळ्यात माळ आहे. आम्ही महाराज आहेत, आमच्या गळ्यात माळ आहे, आमच्या कपाळाला बुक्का आहे. पोलीस लोक म्हणले महाराज तुमच्यापेक्षा चोरांनी मोठाल्या माळी आणि मोठाला बुक्का लावला. त्यामुळे पंढरपुरात लवकर चोर कोण महाराज कोण लवकर ओळखत नाही. असे कितीतरी चोर पंढरपुरात आहेत. त्याच्यातला कोणता चोर धरला? जनाई म्हणतात की असला चोर नाही धरला. मग पंढरीचा चोर, पंढरपूरचा चोर धरला. म्हणजे तुम्ही देवाला चोर म्हणता का काय? जनाई म्हणले मी देवाला नाही चोर म्हणत, मग मी चोराला चोर म्हणते. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर, पंढरपुरी उभा विटेवर, भक्त पुंडलिकासाठी गवळण जसवंती पैसा गे, गवळण जसवंती पैसा गे. भक्त पुंडलिकासाठी गवळण जसवंती पैसा गे, गवळण जसवंती पैसा गे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दाता. जनाई म्हणतात मी एकटीच त्याला चोर नाही म्हणत, मग माझे गुरु नामदेव महाराज आहेत त्यांना विचारा. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. अहो हा काय आत्ताचा चोर नाहीये, मग हा पुराणात प्रसिद्ध असलेला चोर आहे. केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर, भक्त पुंडलिकासाठी. बर, हा पुराणात प्रसिद्ध चोर आहे म्हटले. हो, अजून चांगल्या चांगल्यांच्या आवाक्यात आलेला नाही. हा
मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप. इतका पलीकडे महाराज धरताच येत नाही. पण जनाई म्हणतात आज हाताला लागलाय. धरीला पंढरीचा चोर. जनाबाई तुम्ही त्याला चोर म्हणता आम्हाला कळालं, पण का चोर म्हणता? त्याने तुम्ही जर त्याला चोर म्हणत असाल, चोराची आणि त्याची अशी कोणती लक्षणं साम्य आहेत का तुम्ही त्याला चोर म्हणता? असे बघा, ज्याला चोरी करायची ना त्या चोराच्या अंगात काही गुण असले पाहिजे. ज्याला चोरी करायची पहिला गुण असा आहे, चोराच्या अंगात कपडे काळे असावे. चोराच्या अंगात कपडे कसे असावे? पांढरे कपडे घालून चोरी करता येईल का? नाही. तुम्ही जर देवाला चोर म्हणता, तर त्याच्या अंगातल्या कपड्याबद्दल तुमचं काय मत आहे? जनाई म्हणतात कपडेच घालून नाही आलेला. नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या. आता म्हणत असे, गोकुळातून इकडे आला ना तो पंढरपुरात उघडाच आलेला आहे. उघडे पंढरपुरासी आले, त्यामुळे कपडेच नाहीत. एक. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता त्याच्या अंगातले कपडे काळे पाहिजेत, याचा रंगच काळा आहे. ठाईचाची काळा अनादि बहु काळा, म्हणून वेदा चाळा लावी लागे माये. ज्याला चोरी करायची त्या चोराच्या अंगातले कपडे काळे असावेत. दुसरी गोष्ट, कपडे ढिल्ले नसावेत. चोराच्या अंगातले कपडे फिट पाहिजेत ना. ढिल्ले कपडे घालून चोरी करता येत नाही. एखादा जर धोत्रावर चोरी करायला गेला तर धोतर कशात गुतलं तर मार खायचीच पाळी ना त्याच्यावर. आमच्या देवाच्या अंगात कपडे नाहीत. एक. दुसरी गोष्ट, रंगच काळा आहे. तिसरी गोष्ट, ज्याला चोरी करायची तो चोर फार हुशार पाहिजे, फार चतुर पाहिजे. नाही तर एक जण एटीएम मशीन चोराला गेला आणि झेरॉक्सच मशीन घेऊन आला. अरे काय चोरी आहे का? आमच्याकडे एका हॉटेलला चोरी झाली. पोलीस लोक आले, म्हणले थांबा आपण सीसी कॅमेऱ्यात चोरांचा शोध घेऊ. पोलीस लोक सीसी कॅमेऱ्यात शोधायला गेले. चोर इतके चतुर होते, त्यांनी सीसी कॅमेऱ्यात चोरून नेले. चोरीच्या क्षेत्रात चोर कसा पाहिजे? हुशार पाहिजे. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. ओ मुकुट सकळामणी, धन्य तुझे विठोबा, धन्य तुझे विठोबा. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. ओ मुकुट सकळामणी, धन्य तुझे विठोबा, धन्य तुझे विठोबा. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळामणी, धन्य तुझे विठोबा. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळामणी, धन्य तुझे विठोबा. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळामणी, धन्य तुझे विठोबा. गाणारे पण इतके चतुर पाहिजे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा म्हणी, धन्य तुची विठोबा. महाराज हा असा चतुर आहे, असा चतुर आहे का चतुरांचा चतुर आहे. देव चतुर, देव चतुर, जाणून अंतर वर्त तसे. म्हणून चोरी ज्याला करायची तो चोर फार हुशार पाहिजे महाराज. घर जर दगडाचं असेल ना तर ते चौकोनी फोडावं लागतं. घर जर विटाचं असेल तर ते त्रिकोणी फोडावं लागतं. घर जर मातीचं असेल तर ते गोल फोडावं लागतं. कीर्तन झाल्यावर मला भेटू नका म्हणजे झालं. मला फक्त अभंग कसा सोडायचा आहे त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालले. हा. आणि म्हणून चोरीच्या क्षेत्रातला चोर फार हुशार पाहिजे. देव चतुर, देव चतुर. चतुरा तो शिरोमणी, ज्याला चोरी करायची त्या चोरावर जर कधी आणीबाणीचा प्रसंग आलाच तर त्यावेळेला तो कोणताही निर्णय घेण्याकरता तयार पाहिजे. अर्थात तो निष्ठुर पाहिजे. तुमचा देव तसा आहे का? हो. हरी तू निष्ठुर निर्गुण. हा निष्ठुर आहे, हा निर्गुण आहे, हा चतुर आहे, हा काळा आहे, हा बिना कपड्याचाच आलाय. सगळी चोराची लक्षणं त्याच्या ठिकाणी आहेत. म्हणून धरीला पंढरीचा चोर. विठाल हो. हा पुराणात प्रसिद्ध आहे, कळालं. चोराची लक्षणं साम्य आहेत, कळालं. पण मग याने चोरलं तरी काय? मग ते गुरुजी पंडित जसराजींनी फार गोड गायलंय. तुमच्या समोर म्हणणं तसं आगाऊपणा आहे, पण मी आता गातो. आता ब्रजे वसंतम नवनीत चोरम, ब्रजे वसंतम नवनीत चोरम. गोपांगनाना
चतुकूलचौरम् श्रीराधिकाया हृदयस्य चोरम् थोडा आला बघा ना. अरे नाम आना आना धीरे नाम ना धीरे नाम श्रीराधिकाया हृदयस्य चोरम् चोराग्रगण्यम् पुरुषं नमामि ब्रजे वसन्तं नवनीत चोरम्. श्रीमद भागवताने सांगितलंय काय काय चोरलं याने. एकदा तुम्ही गुरुजींसाठी टाळी वाजवा मग सांगतो. त्यांनी जे गायलं त्याला राग देश म्हणतात. आपण भारतातले माणसोत म्हणून सांगितलं आपल्याला याला राग देश म्हणतात. काही काहींना आम्ही गायलं का राग येतो, त्यांना दुसरा रागच माहित नाही. याला राग देश म्हणतात. काय चोरलंय? ब्रजे वसंतम नवनीत चौरम. नवनीताची चोरी केली त्याने. दही दूध तूप लोण्याची चोरी केली एक. गोपांगणा नामच्या दुकुल चौरम. गोपिकेंच्या वस्त्राची चोरी केली दोन. श्री राधिकायाम हृदयस्य चौरम. राधिका मातेच्या हृदयाची चोरी केली तीन. आणि चोराग्रगण्यम पुरुषम नमामी. चोरीच्या क्षेत्रातला हा महाचोर असल्यामुळे आम्ही त्याला नमस्कार करतो. धरीला पंढरीचा चोर. विठाला हो चित्त चोर येले नंदाच्या नंदने. तुका म्हणे गरुड ध्वजे सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. उभे पंढरीचे विठेवरी रामा उभे पंढरीचे विठेवरी रामा सावळे रूपळे चोरटे चित्ताचे. सावळे रूपळे चोरटे चित्ताचे. इतक्या चोऱ्या त्यांनी केल्यात म्हणून धरीला पंढरीचा चोर. जनाबाईला आपण प्रश्न असा विचारू, आई साहेब असा चोर तुम्ही धरला? म्हटले हो. धरला कसा? गळा बांधून या दोर. गळ्याला दोर बांधला म्हणतात. मला सांगा चासकर देवाला बांधता येईल असं असा एखादं दावा आहे का आपल्या चासमध्ये? नळवड्यात आहे का एखादं? सिन्नर तालुक्यात नाही महाराज. पण जनाई म्हणतात त्याच्या गळ्याला दोर बांधलाय. जनाई कोणत्या दोराने त्याला बांधलंय? याला रूपक अलंकार म्हणतात. हा दोर कोणता? एक चोर पकडल्यावर पोलीस त्याच्या बाबतीत जी काय प्रोसिजर करतात ती सगळी प्रोसिजर या अभंगात आहे. कसं काय? त्याच्या गळ्याला दोर बांधला, त्याला जेलमध्ये पण टाकलं म्हणतात. नुसता जेलमध्ये नाही टाकलं, गणेश भाऊ निसटण्याची शक्यता होती म्हणून त्याच्या पायाला बिडी पण घातली म्हणतात. पायाला बिडी घातली, एवढ्याने निसटण्याची शक्यता, वरून मार पण दिला म्हणतात. मग हा मार कोणता? ही बिडी कोणती? हे जेल कोणतं? आणि हा दोर कोणता? याला रूपक म्हणतात. विठाला संत वाङ्मयात पुष्कळ अभंग येऊन गेलेत. आरीवरी आर रे पिंपळावरी पार रे खाली कुंभारवरती चाक भोवे रे नाथांच्या घरची उलटीच कोना पाण्याला मोठी लागली तहान अकाने केळे चिकना मातू
कुरुळा धनी मुरुळा देनी चलुवाने चलुवाने पंढरी राया चलुवाने यल्ले दोर कन्ने यल्ले बारन्ने यल्ले दोर कन्ने यल्ले बारन्ने. ऐकलं का तुम्ही हा अभंग कधी? चलुवाने चलुवाने पंढरीराया चलुवाने यल्ले दोर कन्नी यल्ले बारन्ने. माऊलींचा अभंग आहे, कानडी भाषेतला अभंग आहे. असे रूपकातले काय हे गाव मला आमच्या अण्णांनी सांगितलं, आता खैरनार अण्णांनी, वैकुंठवासी पठाडे महाराजांना ऐकलेलं गाव आहे विठाला. मग जर गाव चांगलं ऐकतं तर वक्त्याने पण चांगलं बोलावं. आणि खरंच गुरुजी आता वक्त्याने चांगलंच बोलावं, नाहीतर काळ फार बदललाय. आज आम्हाला उद्धाराकरता कीर्तनाशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि म्हणून त्या कीर्तनाची उंची परंपरेने ठेवली तशी असावी विठाला. वेगवेगळ्या भाषेतून वेगवेगळ्या रूपकातून संतांनी अभंग आपल्या पुढ्यात केलेत. धरीला पंढरीचा चोर अभंग पाठ आहे आपल्या, पण रूपकातला अभंग आहे हो. गळा बांधुनिया दोर. शाळेत आपण लहानपणी कोडे खेळायचो ना, मग कोड्यात काय असायचं, शब्द वेगळे आणि त्याचा अर्थ वेगळा. तसेच काही अभंग आहेत, त्याचे शब्द वेगळे आणि अर्थ वेगळे. बघा लक्षात येते आपल्या. एक दोन कोडेच विचारतो म्हणजे अजून अभंग सोपं होऊन जाईल. किचकट करणं मला येत नाही, सोपं करतो. एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते. एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते. त्याच्यातला एक मेला आणि एक विकला. खाली किती राहिले? काहीच नाही राहिलं. काहीच नाही राहिलं ना. पण एक राहिलाय. कसं काय? एक मेला नाही, एक मेला. एक मे तारखेला एक विकलाय. हा आता जमलं. मग हे जसं एक मे तारखेला एक विकला, खाली एक राहिला, हे जसं कोड आहे तसा हा भंग आहे. घंटी वाजवतो पण पुजारी नाही, आणि पैसे घेतो पण भिकारी नाही. कोण? कॉफी कोणी केली? टाळकऱ्यांनी. लाल आहे पण फुल नाही, कृष्ण पण देव नाही, आडे पण पाणी नाही, वाणी पण दुकान नाही. कोण? लालकृष्ण आडवाणी. आहे की नाही? गमती आहेत का नाही कोड्यामध्ये? हे जसे आपले शाळेत लहानपणी आपण कोडे खेळायचो ना, तसेच अभंग आहेत संतांनी केलेले महाराज. तसेच अभंग आहेत. गळा बांधून या दोर. विचारू आपण जनाबाईला, अहो जगात अजून असं दावं नाही, असं दोर नाही का ज्याने देव गळ्याला देवाला बांधता येईल. मग तुम्ही तर म्हणता त्याच्या गळ्याला दोर बांधला. हा दोर कोणता? प्रेमसूत्र दोरी. नेतो तिकडे जातो हरी, येतो तिकडे जातो हरी, येतो तिकडे जातो हरी. प्रेमसूत्र दोरी, येतो तिकडे जातो हरी, येतो तिकडे जातो हरी, येतो तिकडे जातो हरी. हो, प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. त्या दोरीचं नाव सांगितलं जनाबाईंनी, प्रेमसूत्र दोरी. एकच दोरी अशी महाराज का जिच्याने देव बांधता येतो. देव आपल्या पैशाने बांधता येत नाही बरं. देव आपल्या पदाने बांधता येत नाही. देव आपल्या सत्तेने बांधता येत नाही. आपण जे अन्नदान करतो, त्या अन्नदान करताना त्याच्या मागचं जे प्रेम आहे ना, त्याने देव आपलासा होतो. आपण जी वर्गणी देतो, त्या वर्गणीच्या मागचा अहंकार नाही, त्याच्या मागचं प्रेम असलं पाहिजे, त्याने देव आपलासा होतो महाराज. आपण पात्र वाढतो तेव्हा आपल्या अंतःकरणातलं प्रेम, त्याने देव आपलासा होतो. चटई उचलताना जे प्रेम आपल्या अंतःकरणात निर्माण होतं देवाविषयी, त्याने देव आपलासा होतो. देवाला बांधण्याकरता प्रेमाशिवाय जगात दुसरी वस्तूच नाही महाराज. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. ज्याची निर्वचना होत नाही त्याचं नाव प्रेम आहे. प्रेम हे शब्दात व्यक्त केलं जात नाही. नाही म्हणले इंग्रजीच्या 2-3 शब्दात व्यक्त केलं जातं त्याला प्रेम म्हणतात. नाही महाराज. ट्रू लव्ह इज नायदर फिजिकल नॉर रोमॅन्टिक. प्रेम म्हणजे वासना नाही, प्रेम म्हणजे त्याग आहे. प्रेम नाही बोलता, सांगता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. 1-2 मिनिटाचा प्रसंग, फार गोड प्रसंग आहे. एकदा भजन करा सांगतो. विठाल विठाल विठ्ठल 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 विठाल विठाल विठाल. भगवान श्री कृष्ण परमात्मा गोकुळ सोडून मथुरेला गेला. मथुरेत गेल्यानंतर भगवंताच्या चरणावर सगळी सुख होती. नोकर चाकर सेवा करतायत, 56 प्रकारचे भोग देवाला खाण्याकरिता आहेत. पण एकांतामध्ये भगवान कृष्ण परमात्मा रडायचा. उद्धवजीने एके दिवशी पाहिलं आणि विचारलं, देवा काल रात्री मी आपले पाय दाबत होतो, आपण रडत होतात. आपल्या हृदयातून सारखा हुंका येत होता. राधा 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 असा जप चालू होता. कृष्णा कोण ही राधा? जी आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ होऊन आपल्याला व्यतीत करते. कृष्णा कोण ही राधा?
भगवान परमात्म्याने आपले डोळे पुसले आणि सांगितलं, उद्धवा, अत्यंत हृदयाच्या जवळचा प्रश्न विचारलास. ऐक उद्धवा, मी गोकुळ सोडून मथुरेला आलो. मथुरेत आल्यानंतर 56 प्रकारचे भोग मला खायला आहेत. अनेक नोकर चाकर दास दाशा माझी सेवा करतात. पण माझ्यावर प्रेम करणारं गोकुळातल्या गवळणी, गोपाळ, नंद बाबा, यशोदा मला इथं बघायला मिळत नाहीत. 100 वेळेला मिनत्या करून यशोदा माता मला जीव घालायची, ते प्रेम मात्र मला मथुरेत मिळत नाही, म्हणून मी रडतोय. उद्धव म्हणतो, देवा, लहानपणीच्या गोष्टी वेगळ्या असतात. आता तुम्ही मथुरेचे अधिपती झालात, आता हे शोभत नाही तुम्हाला. भगवंताने सांगितलं, उद्धवा, नाही उद्धवा, उधो मोहे ब्रज बिसरत नाही, उधो मोहे ब्रज बिसरत नाही, नाही, मी माझ्या व्रजभूमीला विसरू शकत नाही. उद्धवा, तुला जर वाटत असेल का मी विसरावं गोकुळाला, तर जा तू स्वतः गोकुळा, सांग त्या गवळणींना, गोपाळांना, कृष्ण तुम्हाला विसरला, तुम्ही विसरा. देवा, मी कसा जाऊ? देवा, मी कसं सांगू त्यांना? अरे मी कोण आहे? बृहस्पतीचा शिष्य आहे, वेदांताचा आचार्य आहे, आणि माझ्यासारख्याचं तत्वज्ञान त्या तुझ्या अडाणी गवळणींना कळेल? देवाला वाईट वाटलं, माझ्या गवळणींना हा अडाणी म्हणतोय, वाईट वाटलं देवाला. दुसऱ्या दिवशी भगवंताने स्वतःच्या गळ्यातल्या मणिमुक्तिकांच्या माळा उद्धवाच्या गळ्यात दिल्या, स्वतःचा पितांबर दिला. सांगितलं, माझे कपडे, माझे वस्त्रालंकार घालून जा गोकुळात, तरच माझ्या गवळणी तुझ्याकडे पाहतील, अन्यथा परपुरुषाकडे ते पाहत सुद्धा नाहीत. निघाला उद्धव. उद्धवाचा रथ निघाला आणि जगाचा मालक, ब्रह्मांडाचा नायक भगवान कृष्ण परमात्मा रथाच्या पाठीमागे रडत पळायला लागला. जेव्हा देव रडतो तेव्हा उद्धव म्हणतो, देवा, हे शोभत नाही तुम्हाला, देवा, हे शोभत नाही तुम्हाला. भगवान म्हणतात, उद्धवा, तुला काय कळणार आहे? हे तो प्रेम की बात है उधो, बंदगी तेरे बस की नहीं है, प्रेम वालों ने कब वक्त पूछा, उनकी पूजा में सुन ले रे उधो. उत्तरेतले प्रसिद्ध भागवत कथाकार रमेश भाई ओझा फार गोड गातात. ये तो प्रेम की बात है उधो. तुला काय कळणार आहे आज मी का रडतो? निघाला उद्धवाचा रथ. कृष्ण थांबला. रथ गोकुळाच्या दिशेने आला. यमुनेच्या किनाऱ्यावर सगळे गोपाळ जमले होते. रथ चमकला. अरे लाला आला, अरे कृष्ण आला, अरे कान्हा आला. पण रथ जवळ येतोय तरी सुद्धा रथातला कृष्ण खाली येत नाही. त्या अर्थी रथात कृष्ण नाही. का? रथात जर कृष्ण असता तर आतापर्यंत धाडकन उडी टाकली असती आणि आपल्याला आलिंगन दिलं असतं. रथात कृष्ण नाही. रथात कृष्ण नाही. रथ जवळ आला. कृष्णा सारखा दिसतो पण रथात कृष्ण नाही. कोण आपण? मी मथुरावासी कृष्णाचा मित्र उद्धव. कशासाठी आला? मला नंद बाबा, यशोदा, गोपाळ, गवळणींना भेटायचंय. हा जो पाण्याचा प्रवाह दिसतो या प्रवाहाच्या दिशेने जा. रथ पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने आला. ज्या घरातून पाण्याचा प्रवाह येत होता उद्धवाने तिथं जाऊन पाहिलं. कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला गेला तेव्हापासून नंद बाबा आणि यशोदा विलाप करत होते आणि त्यांच्या डोळ्यातला तो अश्रूंचा पूर होता. उद्धवाच्या पायाखालची जमीन सरकली. गवळणी जमा झाल्या. कोण आपण? मी मथुरावासी कृष्णाचा मित्र उद्धव आलो. मथुरावासी? आमचा कृष्ण काय फक्त मथुरेत राहतो का? झाडा झुडात, पानात, फुलात, विलीत, कणा कणात आमचा कृष्ण राहतो. एक गवळण म्हणाली, काल मी पाणी आणण्याकरता आडावर गेली. घागर मोठी होती, मला उचलत नव्हती. कृष्णाने सांगितलं, मोठी घागर नको आणत जाऊ, रोज मी उचलायला येणार नाही. मला घागर उचलून दिली. एक गवळण म्हणती, पाणी शेणण्याकरता बादली बांधायची, मी माझं लेकरूच बांधलं पाण्यात सोडलं. कृष्णाने धाडकन उडी टाकली. माझं लेकरू वाचवलं आणि सांगितलं, एवढं कुठं कृष्ण भजन करतात का? उद्यापासून पोरग वाचवायला मी येणार नाही. आणि तू म्हणतोस मथुरावासी कृष्ण? अरे आमचा कृष्ण जगाच्या चराचरात आणि कणाकणात आम्हाला बघायला मिळतो. राधा मातेच्या दर्शनाकरता उद्धवाला आणलं. वाळलेल्या काठीप्रमाणे कृश झालेली राधा मातेची अवस्था होती. अत्यंत दयनीय अवस्था. आणि राधा मातेकडे उद्धवाने पाहिलं. कृष्णा हरे कृष्णा हरे हरे. राधा मातेची अवस्था पाहिली. उद्धव जवळ आला. नमस्कार केला आणि सांगितलं, आई मी मथुरावासी कृष्णाचा मित्र उद्धव आलोय. हसली राधा माता. मथुरावासी? माझा कृष्ण काय फक्त मथुरेत राहतो का?
झाडाझुडात, पानात, फुलात, विलीत, कणाकणात माझा कृष्ण राहतो. आणि तेवढ्यात एक काळा भुंगा आला, राधा मातेच्या पायावर बसला. राधेने त्या काळ्या भ्रमराकडे पाहिलं आणि आलेल्या उद्धवाकडे पाहिलं आणि हसून म्हणाली, आलास का काळ्या? गोकुळ सोडून जाताना म्हणाला होतास राधे, आत्ता जातून लगेच येतो. अरे जो गेला तो अजून आलाच नाही. तूही कपटी आणि पाठवलेला ही कपटी. तूही काळा आणि पाठवलेला सुद्धा काळा. मधुपकितव बंधो माम स्पृशांघ्रीं सपत्न्या कुचविलुलित माला कुंकुम श्मश्रुभीर्ण वहतु मधुपतिस्तन मानिनीनां प्रसादं यदु सदसि विडम्ब्यं यस्य दूतास्त्वमीद्रु मधुपकितव बंधो मां स्पृशांघ्रीं सपत्न्या कुचविलुलितमाला कुंकुम श्रुभीर्ण. हे श्रीमद भागवतातलं भ्रमर गीत आहे जे राधा मातेने गायलं, कृष्ण विरहात गायलं. जगात ज्याला प्रेम जाणून घ्यायचं ना त्याने राधा मातेच्या जीवनाचा अभ्यास करा. प्रेम की पीडा मीरा जाने या जाने राधा 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 कहले प्राणी कट जाएगी बाधा. प्रेम की पीड़ा मीरा जाने या जाने राधा. एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा. एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा. अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. एक प्रेम दीवानी एक दरस. राधा ने मधुबनी में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा ने मधुबनी में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा जैसे गो बैठी वो गोविंद, मीरा हाथ बिताए. एक पगली एक दासी दोनों हरि प्रेम की प्यासी. अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवाना एक प्रेम दीवानी. एक प्रेम दीवाना एक दरस. फार गोड गायलं, भावपूर्ण गायलं. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन पाया. सागम पद पदम परे मग गरे जागे घरे. लता मंगेशकरांना ऐकल्याशिवाय मरू नका महाराज. काय सूर आहे तो, काळजाचा ठाव घेणारे सूर आहे. आणि म्हणून ही प्रेमाची उंची महाराज, ही प्रेमाची उंची ही प्रेमाची उंची लक्षात घ्या. आणि म्हणून प्रेम हे भगवंतावर करण्याची व्यवस्था आहे. प्रेम हे संतांवर करण्याची व्यवस्था आहे. नाशवान संसारावर आसक्त होऊ नका. नाशवान प्रपंचावर, नाशवान माणसावर आसक्त होऊ नका. देशभर लव जिहाद भडकलाय आणि माझ्या तरुण भगिनींनी स्वतःच्या जीवनाची वाताहत चालवली आहे. उद्ध्वस्त होत आहेत, सावध राहा. प्रेम हे देवावर करण्याची व्यवस्था आहे.
प्रेमे विन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विन ध्यान पूजन, प्रेमे विन श्रवण कीर्तन, वृथा जान नृपनाथा. म्हणून काय होतं महाराज जनाबाईकडे, जनाबाईकडे फार शिकल्यात, त्यांचा संसार फार मोठा आहे, काही नव्हतं त्यांच्याकडे. स्वतःचं घर नाही, स्वतःचं दार नाही, स्वतःचा प्रपंच नाही, पैसा अडका नाही, लग्न नाही, मूलबाळ नाही, काही नाही. फक्त जनाबाईकडे तिच्या अंतकरणातलं प्रेम सामर्थ्य आहे. आणि एवढ्याच सामर्थ्याच्या जोरावर आज जनाबाईंनी जगाच्या मालकाला गळ्याला दोर लावलाय. गळा बांधून या दोर प्रेमसूत्र दोरी, या प्रेमरूपी दोरीच्या जोरावर देव बांधला. जनाबाईला प्रश्न विचारला, आईसाहेब असा देव तुम्ही, असा चोर तुम्ही बांधलाय, सुटण्याची शक्यता आहे, मग ठेवला कुठं? जेलमध्ये. दुसऱ्या चरण, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, केला हृदय बंदी खाना केला, 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 हृदय बंदी खाना केला. आक विठ्ठल कोंडीला, आत विठ्ठल कोंडीला, पंढरीचा चोर, हरिला पंढरीचा चोर, हरिला पंढरीचा चोर, हरिला पंढरी. आत विठ्ठल कोंडीला, आत विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला. इतकं हृदयातून यायला पाहिजे, इतकं बाहेर निघायला मन फार मोकळं लागतं. विठाला विठाला. जनाबाई म्हणतात, मी त्या चोराला जेलमध्ये टाकले. कोणत्या जेलमध्ये? हृदय नावाच्या जेलमध्ये. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय नावाच्या कारागृहामध्ये मी त्याला कोंडलंय. कंसाने अनेक प्रयत्न केले होते त्याला जेलमध्ये ठेवण्याचे, राहिलं नाही. लोखंडाच्या, सोन्याच्या कोणत्याच जेलमध्ये तो राहत नाही. देव राहील अशी जेलची व्यवस्था फक्त आपलं हृदय, फक्त अंतकरण आहे. जिथं भजन चालू आहे तिथं परमात्मा येतो. अंतकरणात भाव सामर्थ्य असेल का देव तिथं येतो. आपल्याला यामध्ये जर देवाला ठेवायचं असेल तर अगोदर आपल्याला याची थोडी स्वच्छता केली पाहिजे. आपण थोडी याला शुद्धता केली पाहिजे, कारण आपण याला फार घाण करून टाकलेलं आहे. हृदयाची स्वच्छता जर नसेल तर परमात्मा येत नाही. म्हणून थोडं हृदय स्वच्छ व्हायला पाहिजे. एरवी तरी पंडू सुता आत शुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा. बाहेरून याला मेंटेन करून चालत नाही. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हाणीला, कडू दुधिया माखेला गुळे जायचा. गाढवाला आपण पंढरपूरला नेलं, चंद्रभागेच्या वाळवंटात नेलं, तिथं स्नान घातलं, काही उपयोग नाही. ते गाढव हे मातीत आलं की लोळणारच. शेतात कडू भोपळा असतो, काही काही माणसं पण तसेच असतात. त्या कडू भोपळ्याला गोड बनवण्याकरता आपण बाहेरून गुळाचं लिंब पण लावलं, गोड नाही होणार. ते कडू कडूच आहे. ओस गृही तोरण बांधिले, उपवासी अन्न लिंपिले, कुंकुम सिंदूरही केले कांतहिनीने. कळस डिव्हाचे पोकळ, जळो वरील ते झळाळ, काय करावे चित्री व फळ आत शेणू. गावाच्या बाहेर ओस पडलेला वाडा आहे, झपाटलेला वाडा, आणि आपण त्याला दसऱ्याच्या दिवशी तोरण लावलं. काही उपयोग आहे का त्याचा? काही उपयोग नाही. बाहेरून परमार्थ चालू आहे आणि अंतरंगाची स्वच्छता नाही, उपयोग नाही. महाराज, अंतरंग स्वच्छ करा. काही काही लोकांनी याच्यात फक्त जनावरच बसवलेत. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, बकरी बिकरी.
हा खेकडे नाही म्हणा, ठीक आहे बा, हरकत नाही. पण ज्यांनी जनावरं बसवलेत त्याच्या हृदयाला हृदय कसं म्हणतो? ज्याच्या हृदयात जनावर बसले त्याच्या हृदयाला जनावराचा गोठा म्हणा. काहीच्या हृदयात फक्त पैसाच बसलेला आहे. ज्याच्या हृदयात फक्त पैसा बसला ना त्याच्या हृदयाला हृदय नाही म्हणायचं, त्याच्या हृदयाला बँक किंवा तिजोरी म्हणा. काही काहीच्या हृदयात हिरो हिरोईन बसलेत, काही काही तर झोपेत आरबळतात. त्याला विचारलं काय झालं, तो म्हणतो अमरीश पुरी पिस्तूल घेऊन आला. डाउनलोड काय करता दिवसभर तुम्ही, त्याच्यावर अवलंबून आहे बरं हृदयाची स्वच्छता, लक्षात ठेवा. म्हणून अच्छी आदतें जानबूझकर अपने अंदर डालो, वरना बुरी आदतें अपने आप लग जाती है. चांगल्या सवयी लावून घ्या. कीर्तन झाल्यावर एक तरुण मुलगा माझ्या पाय पडायला आला. त्याचा खिशातला मोबाईल खाली पडला. त्याचा स्क्रीन ओपन झाला. त्याच्यावर बघितलं मी एका नटीचा फोटो होता. मी त्याला म्हणलं दादा कोण आहे रे? तो मला म्हणला महाराज तुम्हाला माहित नाही? माहिती होतं मला, पण म्हणलं माहित नाही, माहिती कोण आहे? तो म्हणला महाराज ही ऐश्वर्या राय. मी म्हणलं तू तुझ्या मोबाईलवर ठेवली म्हणजे कोणी नातेवाईक आहे का आपली? तो म्हणला नाही. म्हणलं मग का ठेवली? तो म्हणला महाराज मी ऐश्वर्या रायचा खूप मोठा फॅन आहे. मी म्हणलं तुझ्या फॅननं तिला कधी हवा लागायची इतक्याला? अरे वेड्या हो, आपण कोणाचे हा फॅन लागला बघा, आता फॅन लावला, फॅन बरोबर टायमिंगला लागला. आपण कोणाचे फॅन झालोय, आपण कोणाचे चाहते झालोय, जरा तपासा. आयुष्य एकदाच आहे महाराज, पुन्हा नाही बरं. मानवी जीवन हे एकदाच देवाने दिलेलं, पुन्हा पुन्हा नाहीये. ज्याला फॅन व्हायचंय त्याने माऊलींचा व्हा, ज्याला फॅन व्हायचंय त्याने तुकोबरायांचा व्हा, ज्याला फॅन व्हायचंय त्याने छत्रपती शिवरायांचा व्हा, संभाजी राजांचा व्हा, भगवान बाबांचा व्हा, भीमसिंह बाबांचा व्हा. कुणाचे फॅन झालोय आपण? आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा लोकांचे चाहते बनू नका महाराज. तुमचं आणि माझं कल्याण करण्याकरता या जगात फक्त संत आलेले आहेत. माऊली तुकोबारायादी संत सोडून या जगात कोणीही आपल्या उद्धाराची व्यवस्था करणार नाही. म्हणून ज्याला फॅन व्हायचे त्याने संतांचे व्हा. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गया जो बिन लढे उन पर है धिक्कार. काय म्हणतो कवी कलश? केवढ्या यातना सहन केल्या होत्या महाराज छत्रपती संभाजीराजांनी, पण काय त्या औरंगजेबला घाम फुटला होता. हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजरों में जकड़ा हुआ मेरा राजा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. आपण अशा लोकांचे फॅन असलो पाहिजे महाराज, आपण अशा लोकांचे चाहते पाहिजे. संत सोडून कुठे जाऊ नका महाराज. आणि म्हणून आपल्या हृदयात ज्यांनी देव बसवलाय त्या लोकांकडे आपण असलो पाहिजे. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. आता पुढचे चरण सरळ घेऊन शेवटी भैरवीकडे जाऊ. आपली वेळ आता संपली, 5 मिनिटं शिल्लक आहेत माझ्याकडे. उगल लोक व्हायचे बोर आणि मला यायचा जोर, तसं काही नको. आमची रोजची धावपळ चालू आहे, आता कमी वेळात आपलं थांबलं पाहिजे. बस आवडणं तुमच्या पुन्हा एकदा लक्षात आला म्हणजे माझं कीर्तन सफळ झालं. पंढरपूरचा चोर जनावर म्हणतात मी धरला, हा पुराणात प्रसिद्ध आहे. चोराची सगळी लक्षणं साम्य आहेत. भागवताने काय काय चोरले ते याला सांगितलंय आणि प्रेम नावाच्या दोरीने त्याला पकडलंय. असा देव तुम्ही ठेवला कुठे? हृदय नावाच्या जेलमध्ये कोंडला. 2. तिसरी गोष्ट, निसटण्याची शक्यता होती म्हणून पायात बिडी घातली. तरी शब्द केली जडाजुडी, विठ्ठल पायी घातली बिडी. त्याच्या पायात बिडी घातली म्हणतायत. कोणती बिडी आहे? निजनामाची थोरावडी. नामस्मरण रूपी बिडीने देव आकळला जातो, बाकी देव कशानेही आकळला जात नाही. फक्त नामस्मरण आकळतं त्याला. म्हणून आत्ताच्या या युगात आपल्याला नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. बरं, भारताचा सेलिब्रिटी क्रिकेटर विराट कोहली, त्याची बायको अनुष्का शर्मा त्याला घेऊन वृंदावनला प्रेमानंद शास्त्री महाराजांकडे गेली. आणि विराटने सांगितलं महाराज मी उरलेल्या वेळात काय करत जाऊ? महाराज म्हणले काही नाही, हातात जप काउंटर घ्यायचं, राधा 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 असं जप करायचं. त्याने विचारलं महाराज जप काउंटरने काय होईल? महाराज म्हणले हातात तू जर जप काउंटर घेतलं का तुझे सगळे विकार एन काउंटर. ज्याला आपले विकार एन काउंटर करायचे त्याच्या हातात काय पाहिजे? जप काउंटर पाहिजे. आता जर तुम्ही विराट कोहलीला फॉलो केलं ना तर त्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे. मी कुणाचं सांगतोय? विराट कोहलीचं. आपण सगळे त्याच्या बॅटचे फॅन आहोत.
आपल्याला आवडते विराट कोहलीचा खेळ, पण त्या सगळ्या माझ्या तरुण बांधवांना माझं सांगणं आहे, आपल्याला जर विराट कोहलीचा खेळ आवडत असेल तर विराट कोहलीच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे हे विसरू नका. विराट कोहलीच्या हातात जपाचं काउंटर हे विसरू नका. शिल्पा शेट्टी तिच्या नवऱ्याला घेऊन गेली राजकुंडाला प्रेमानंद महाराजांकडे. म्हणले महाराज 20 वर्ष झालेत आपल्याला दोन्ही किडण्या नाही, आपण जिवंत आहात. विज्ञान सुद्धा थक्क झालंय, तरीही आपण सगळ्या जगाला आज भक्ती मार्गाकडे लावताय, नामस्मरण करायला प्रवृत्त करताय. मला असं वाटतं मी स्वतः माझी एक किडनी काढावी तुम्हाला द्यावी. महाराज राजकुंद्राला म्हणाले, बाबा तुझी किडनी घेतली माझ्या शरीरात जर टाकली आणि टाकल्याबरोबर जर ती किडनी फेल झाली तर मी तुझ्या किडनीवर जिवंत नाही, मी त्या किडनीवर जिवंत आहे. काय उपकार आहेत महाराज परमात्म्याचे, जो आपल्याला रोज झोपवतो, जगवतो, खाऊ घालतो, उठवतो. एवढी कृपा आणि दया जर पांडुरंगाची असेल तर आपल्यावर सगळ्यांवर जबाबदारी आहे. शब्दे केली जडाजुडी, विठ्ठल पायी घातली बीडी, ज्याचं नामस्मरण करून त्याच्या पायात बीडी घालणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे ग्रस्त आला. तो म्हणला, महाराज तुम्ही सांगता नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण कधी करावं? महाराज त्याला म्हणले, मरायच्या आधी कर. तो म्हणला, मग मरायचा आदला दिवस कोणता? महाराज म्हणले, मग रोज करत जा, रोज करा. एक लक्षात ठेवा, आता हे आपल्या 400 सप्तेचे काय परिणाम असतील नंतर होतील ते होऊ जाणे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज किती 4था दिवस आहे का? 4थ्या दिवशी कुणीतरी एक कीर्तनकार आला होता आणि त्याने आम्हाला आता या क्षणापासून नामस्मरण करायला सांगितले, हे विसरू नका. माझ्या मागे जर म्हणा सगळ्या, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. एवढी संपत्ती महाराज, बाकी काही संपत्ती नाही जगात आणि कोणतीच नाही. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रखुमादेवीवर विठ्ठलाचे. बाकी सगळं संपणार आहे, फक्त तुम्ही आता जे रामकृष्ण हरी म्हणालात ना एवढं शिल्लक राहणार. म्हणून नामस्मरण आता इथं बसल्या बसल्या तुमचं सुरू झालं पाहिजे आता लगेच. तुम्हाला वाटतं की इतके सहजासहजी सोपं आहे ते. करंटे कपाळ ज्याचे आचे सदैव सौभाग्य तोची हरी रंगी नाचे. ज्याचं कपाळ करंट आहे त्याच्या मुखात नाही येत महाराज, पण ज्याचं पूर्वजन्माचं पुण्य उदयाला आलं त्याच्या मुखात रामकृष्ण हरी आल्याशिवाय राहणार नाही. नाही तर मग कधी कधी आम्हाला फोन येतो, आम्ही म्हणतो रामकृष्ण हरी, ते समोर म्हणतात चायला कोणत्या तरी महाराजाला फोन लागला वाटतं. शिवी देतात पण रामकृष्ण हरी म्हणत नाही. कारण का? कपाळ करंट आहे महाराज, कपाळ करंट आहे. राम मुखात येण्याकरता पुण्य लागतं. जनाबाई म्हणतात, प्रेमाने आकळला, हृदयात ठेवला, अखंड वाणी चालू आहे. परा पश्यंती मध्यमान वैखरी, 4 वाणीने नामस्मरण करता येतं. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरीने सुरुवात करावी लागते. मुखाने नामस्मरण केलं की हळूहळू कंठात जातं, कंठातून हृदयात जातं. काही माणसं आता बाहेरून दिसत नाहीत आपल्याला नामस्मरण करताना, वाणी बंद असतं, इथं चालू असतं. काही इथंही बंद होतं, इथं चालू होतं. इथपर्यंत जबाबदारी आपली. इथून पुढे आपल्या आतमधला विठोबाच भजन करतो. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोणी श्रीहरी जप. इतकी गोड पद्धत आहे महाराज भजनाची, नामस्मरणाची. आपण 2 पावलं टाका, 4 पावलं देव आपल्यासाठी टाकतो. आपण नामस्मरणाला प्रवृत्तच होत नाही म्हणून आपल्याला त्याचा अंदाज येत नाही. पण जनाबाई जर त्याला गळ्याला दोर बांधू शकतात, काय साधना जनाबाईची? तर शब्दे केली जाणा जोडी, विठ्ठल पायी घातली बीडी. आता याचा परिणाम काय होतो ते सांगतो. प्रेमरूपी दुरीने आकळला, अखंड नामस्मरण चालू आहे, हृदय स्वच्छ होऊन परमात्मा त्याच्यात व्याप्त आहे. आणि मग त्याला कळतं का मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे देह नाही. मग मी कोण आहे? मी तो आहे. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, सा अहम, मी तो आहे. मी वासुदेव तत्वता, कळो येईल आहे ठाऊक सौभाग्य संता. हे कधी कळतं? अखंड नामस्मरणाच्या जोरावर त्या जीवाला, त्या देहाला कळतं का मी म्हणजे शरीर नाही, मी परमात्मा आहे. आणि ज्याला कळलं ना महाराज का मी स्वतः परमात्मा तत्व आहे, मी भगवद अंश आहे, भांडण संपलं, राजकारण संपलं, द्वेष संपला, तिरस्कार संपला.
युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध राहणार नाही, इस्रायलचं आणि इराणचंही राहणार नाही, अमेरिकेचं आणि दुबईचं पण राहणार नाही. फक्त कधी? त्याला काय कळलं पाहिजे? मी म्हणजे देह, मी म्हणजे शरीर, या जगात जेवढं काही हे सगळं परमात्म्याचे अंश आहोत हे कळलं पाहिजे. आणि हे फक्त भारतच त्यांना सांगू शकतो. हे कोण सांगू शकतं? फक्त भारत. भारताशिवाय हे तत्वज्ञान जगात कोणाकडे? हे फक्त माऊली आणि तुकोबारांनी, या संत महात्म्यांनी आम्हाला दिलंय. आणि एवढं उदात्त तत्वज्ञान ज्या महापुरुषांचं आहे त्यांनी आम्हाला शिकवलंय. आपण सगळे प्रभूची लेकरे, सारी तयाला सर्वही. महाराज इथं या उंचीवर या. आज हे जग अत्यंत उद्ध्वस्त करण्यासाठी रोज प्रयत्न चालले, पण आपल्याला संतांचे विचार आत्मसात करून हे इतकं सुंदर जीवन जगता येतं. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. जनाबाई म्हणतात, आता तो माझ्याकडे काकुळतीला आला, मला ते कळालंय का मी तो आहे. आणि मग जनाबाईने त्याला पुरुषार्थ सांगितला. देवा, धर्मार्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत, भक्ती हा 5वा पुरुषार्थ आहे. तू का म्हणे मुकुट म्हणी हरिभक्ती, चहू पुरुषार्थाचे श्री भक्ती जैसे. माझ्या परमार्थाच्या जोरावर, भक्तीच्या जोरावर. तुला वाटत असेल मी जनाबाईला सोडून जाईल, लाख प्रयत्न कर, पण मी तुला सोडणार नाही. शेवटच्या चरणात जनी म्हणे बा विठ्ठला, जनी म्हणे बा विठ्ठला, जनी हरी म्हणे बा विठ्ठला, जरी म्हणे बा विठ्ठला, जीमेन सोडी मी तुला,
अण्णा खैरनार जय जय कचरू अण्णा खैरनार विठोबा प्रकाश कचरू अण्णा खैरनार पुढे यायचं आहे लवकर या. शिक्षक ग्रुप त्यामध्ये नेतृत्व करताय राजेंद्र दगो शिरसाट सर. राजेंद्र दगो शिरसाट सर. अण्णा त्या बाजूने उभे राहा. आमचे मित्र सुभाष वसंत गोरडे साहेब. गोरडे साहेब जय जय विठोबा रखुमा ते मागे घ्या. ते ए बाबड महाराज ते मागे घ्या. जा तिकडे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा लालगीर गंगागीर गोसावी सर मुख्याध्यापक विठोबा रखुमाई त्या बाजूने उभं राहा. चला सर लवकर. राधाकिसन दोंडेबा बिडगर. राधाकिसन दोंडेबा बिडगर लवकर चला. रितेश राजेंद्र खैरनार. रितेश राजाभाऊ खैरनार. विठोबा रखुमाई शरद निवृत्ती डाकणे सर. शरद निवृत्ती डाकणे सर. एक आदर्श प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक गणेश निवृत्ती भाबड सर. गणेश निवृत्ती भाबड सर समोर पहा. गणेश आणि राजाराम सखाराम गायकवाड. गायकवाड सर मुख्याध्यापक. राजाराम सखाराम गायकवाड. घरातले कोणी घरातले कोणी शिवाजी सखाराम गायकवाड. चला चला लवकर चला. ते नाही तर तुम्ही लवकर यायचं. हे सर्व अन्नदान करणारे आहेत पांडुरंगाच्या कार्यात. चला लवकर. चला चला चला. बी आर खैरनार सर. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा पुंडलिक वरदा हरिठोष ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं म्हणजे चासच्या लोकांचं वारकऱ्यावर फार प्रेम आहे. चासकरांचं प्रेम खास आहे असं म्हणावं लागेल. नाहीतर एवढे हार पेलवण्याची शक्ती नव्हती माझ्यामध्ये. पण बरंच ओझं झालं आता ठेवावं लागेल. आता फार गोड उत्सव करत आहात आणि 7 ते 9चा उत्सव सर खरंच जोरदार आहे. फार जोरदार. ते मला वाटतं सगळा शिक्षक वर्गच आला होता ना समोर माझ्या. अन्नदान ज्यांची पंगत आहे. एकदा जोरदार टाळी होतं त्यांच्यासाठी. कचरू अण्णांसाठी सुद्धा टाळी वाजवा. त्यांच्याकडे आज संत पूजन आहे. इतका गोड उत्सव खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद देत आहे. जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला, धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. हेतू एकच आहे. जनाबाईच्या हातात जसा परमात्मा आला, आपल्याही परमार्थाला फळ मिळावं, आपल्याही मुखातून अखंड नामस्मरण घडावं आणि आज ना उद्या संतांनी भगवंतांनी आपल्यावर कृपा करावी अशी सदिच्छा या निमित्ताने करतो. चास या गावचा हा वार्षिक उत्सव मोठ्या आनंदाने थाटामाटात आपण सर्वजण मिळून हेवे दावे तिरस्कार द्वेष मत सगळं काही बाजूला करून या ठिकाणी हा उत्सव करत आहोत.
आणि ही काळाची आवश्यकता आहे. परमार्थ संस्कृती धर्म परंपरा हे टिकण्याकरता आपल्याला सगळ्यांनी एक होऊन हा उत्सव केला पाहिजे. आणि म्हणून माझ्या सगळ्या माता मावल्या बहुसंख्येने तुम्ही आलात, पुरुष मंडळी आलात, भरभरून या उत्सवाला देणगी स्वरूपात सहकार्य करा. चटई उचला, पात्र उचला, पंक्ती वाढा, कारण ही दिवाळी महाराज चासगावची दिवाळी आहे. हा आनंद पुन्हा नाही. हजारो लाखो कोट्यावधीमध्ये पैशाने सुद्धा जे समाधान तुम्हाला मिळणार नाही ना, ते समाधान तुम्हाला सप्ताहात मिळणारे लक्षात ठेवा. ज्या गावात सप्ताह उभा राहिला सगळ्या पंचकृषीतलं वातावरण मंगलमय होत असतं. सप्ताह गावात सुरू झाला रे झाला की खाणारे पिणारे लोक सुद्धा स्वतःला थांबवतात, नाही बाबा आता गावात सप्ताह सुरू झाला. सप्ताह गावात सुरू झाला रे झाला का सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये निर्मळ पाझर सुरू होतो. लोकांच्या अंतःकरणात परिवर्तन होतं, लोक पवित्र होतात, लोकांमध्ये आपोआप परिवर्तन होतं, पावित्र्य निर्माण होतं. आणि म्हणून अशा इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या सगळ्यांवर आहेत, म्हणून आपण हे उत्सव टिकवले पाहिजेत. आज आपल्याला सगळ्यांना हा आनंद मिळतोय उपभोगण्याकरता. आणि म्हणून आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, तरुण बांधव, माता मावल्या सगळ्यांचं सहकार्य आहे. सर्व सप्ताह कमिटी, सप्ताह समिती, आदरणीय आमचे शिक्षणाधिकारी सरांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आहे आणि माझ्या मतीप्रमाणे ही सेवा मी आपल्या पुढ्यात केली आहे. ऐकलंय तुम्ही खूप छान, त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आता रोजच आम्ही फिरतो पण एवढं श्रवण लोक करत नाहीत आणि मग आमच्यासारखे कीर्तनकाराची जरा हालच असतात बरं का समाजात. पण तुमच्यासारखी लोक भेटली का आम्हाला जरा मते गुरुजी खरंच आहे ना, आहे की नाही, मग आम्हाला जरा बरं वाटतं. चांगली लोक ऐकायला मिळाली की बरं वाटतं. नाहीतर मग एन्जॉय आणि टाइमपास करण्याकरता बसलेल्या लोकांपुढं मग आमचाही नाईलाज असतो. मग आम्हाला वाटतं याच्यापेक्षा कपिल शर्माचा शो बघितलेलाच बरा. नाही तर मग भाऊ कदमची हास्य जत्रा काय कमी आहे का महाराज? काय अफलातून चालू आहे महाराज, त्यांचं मस्त आनंद आहे. पण हसणं आणि रडणं याच्या पलीकडे जे असतं त्याचं नाव कीर्तन असतं. आणि तो आनंद मला वाटतं आपण सर्वजण घेत आहात. आपल्याला सवयी खऱ्या अर्थाने चांगल्या लावल्या गेल्या, त्याच्याबद्दल कार्यकर्त्यांना धन्यवाद. सर्व गावातील भजनी मंडळ यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. आदरणीय आमचे मते गुरुजी, गोकुळ आबा, गोकुळ महाराज आणि आमचे किरण महाराज. कीर्तनाला किती साथ असावी, किती पोषकता असावी हे आमचे किरण महाराजांकडून शिकावं लागतं. आणि म्हणून अत्यंत उत्तम असा पखाबज, स्वभाव सुंदर, आमची सर्व मंडळी अत्यंत छान आहेत. आता शेवटी सरांची निवडच तशी आहे, सगळी मंडळी अगदी तंतोतंत आहेत. मंडप सुंदर, साऊंड ऑपरेटिंग चांगली. आमचे साईनाथ भाऊ भालेराव यांच्याकडून शूटिंग आहे, म्हणजे हे कीर्तन तुम्हाला पुन्हा बघायला मिळणार आहे. वा, म्हणून एकदा सगळ्यांनी वर हात करा, 1 मिनिटात एक भजन घेऊ आणि कीर्तनाला पूर्ण विराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा, ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा, ज्ञानोबा,
अतिशय आनंद, भजनानंद आज आपल्याला सर्वांना या नामयज्ञामध्ये मिळाला. आज प्रभू रामचंद्र जन्मोत्सव परमपूज्य काशिकानंदजी महाराज यांच्या प्रेरणेने गेल्या 7 दशकापासून संपन्न होत असणारा अखंड हरिनाम यज्ञ, या यज्ञातील कीर्तन मालिकेतील 4थं पुष्प ज्यांच्या अतिशय वाङ्मयीन अशा विचाराने, संतांच्या वाङ्मयाने आज खऱ्या अर्थाने ज्यांनी गुंपलं ते महाराष्ट्राचे, बंद करतो फॅन, थोर असे युवा कीर्तनकार आणि खरोखर अतिशय संतांचा जो वाङ्मयीन विचार आहे, संतांचे जे अभंग आहे, संतांचे जे ग्रंथ आहे, याचे अतिशय तंतोतंत अभ्यास करून अतिशय तरुण वयामध्ये महाराष्ट्राला ज्या संप्रदायाची, ज्या वारकरी विचाराची गरज आहे, असे वारकरी विचार संपूर्ण महाराष्ट्राला देण्याचा ज्यांचा प्रयत्न असतो ते हरिभक्ती परायण अशोकजी महाराज इलग. लहान वयात त्यांना शास्त्री पदवी मिळालेली आहे, ही अभ्यासाने मिळालेली आहे. आज महाराजांनी आपल्याला अतिशय उत्तम असा जनाबाईंचा अभंग चिंतनासाठी त्यांनी मांडला आणि अतिशय आनंदाने आपण ते श्रवण केला. उत्तरोत्तर 5वा, 6वा, 7वा आणि 8वा दिवस आमचा खऱ्या अर्थाने आपल्या आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून निश्चित भविष्यामध्ये सुखरूप जाणार आहे. हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज इलग यांचं मी समस्त ग्रामस्थ चास पंचक्रोशीच्या वतीने ऋण व्यक्त करतो. महाराजांना उत्तम प्रकारचे कीर्तनाला साथ देणारे अभिनव गंधर्व भजन सम्राट हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज मते, अभिनव गंधर्व भजन सम्राट गोकुळ महाराज, मृदुंगाचार्य किरणजी महाराज गोसावी, संपूर्ण चास पंचक्रोशीतील चास, कासरवाडी, नळवाडी सर्व भजनी मंडळ, विशेषतः आज, काल, परवापासून तरुण असे भजनी मंडळातील काही सदस्य इथं उभे होते, त्यांनाही धन्यवाद देतो. हार्मोनियम वादक अशोकराव खैरनार, सर्व उपस्थित श्रोते हो, हा नामयज्ञ अनेकांच्या सहकार्याने चालू आहे. महाराजांच्या एका वाक्यातून मी ऐकलं की आपण 1 पाऊल जर चाललो तर देव आपल्यासाठी 2 पावलं चालतात. निश्चितपणे हे गाव त्याच मार्गावर आहे महाराज. हा अनेकांच्या मदतीने नामयज्ञ पुढे चालू आहे. आपलं संतपूजन ज्यांनी खऱ्या अर्थाने या पांडुरंगाच्या कार्यामध्ये एक मनोभावनेने घेतलेलं आहे, असे या सप्ताहाचे मार्गदर्शक अनेक वर्षांपासून या सप्ताहामध्ये संपूर्ण कुटुंब हिरारीने भाग घेतं आणि पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत पांडुरंगाच्या नामयज्ञावरती अतोनात प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व या गावचे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन, सप्ताहाचे मार्गदर्शक आदरणीय कचरो अण्णा यादव खैरनार यांनी संतपूजन खऱ्या अर्थाने महाराजांचं स्वीकारलं. मी महाराजांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा श्रीफळ आणि वारकरी उपहार देऊन सन्मान करायचा आहे. अण्णा चला. अण्णांचे चिरंजीव की जे अन्नदान कमिटीमध्ये एक प्रमुख पद म्हणून त्यांच्याकडे आहे, ते असे प्रकाश कचरू खैरनार यांना पण विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. या तरुणांचाही आपण सन्मान महाराजांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते करायचे. वारकरी उपहारणं आणि श्रीफळ देऊन ज्यांचे अन्नदान पंगत आहे, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.
आणि म्हणून पांडुरंगाच्या कार्यामध्ये अन्नदान करण्याचं जे महत् पुण्य ज्यांनी मिळवलेलं आहे ते ह्या गावचे भूमिपुत्र, परंतु अनेक गावांमध्ये मुलांची सेवा करतात. पांडुरंग परमात्मा आपला सर्वांचा आहे, परंतु आम्ही महाराज मुलांमध्ये देव मानतो. असे आमचे सर्व शिक्षक वर्ग, गुरुजन वर्ग आणि या गुरुजन वर्गांचं नेतृत्व करणारा आमचा अतिशय जवळचा राजेंद्र दगू शिरसाट सर, एक आदर्श प्राथमिक विद्यालयामध्ये असणारे शिक्षक, यांचा सन्मान आपल्या शुभास्ते व्हावा अशी मी महाराजांना विनंती करतो. सुरुवातीपासून जेव्हा या पंक्तींना प्रारंभ झाला, सरांनी नेहमीच असं मनामध्ये ठेवलेलं आहे की आमच्या शिक्षकांकडे अन्नदानाची सेवा असावी. सुभाष वसंत गोरडे साहेब जरी शिक्षक नाही, परंतु आमच्यामध्ये नेहमी कार्यरत असणारे आमचे साहेब सुभाष वसंत गोरडे यांनी जेलर आहे, पण आज जेलमध्ये पांडुरंग कोणत्या जेलमध्ये होता महाराजांनी आपल्याला सांगितलं. ती सेवा तुमच्याकडून घडली, धन्यवाद. यानंतर माजी मुख्याध्यापक आदरणीय लालगीर गंगागीर गोसावी, सरांवरती फार मोठा आघात आहे, परंतु ह्या आघातातून सुद्धा पांडुरंगाला सर विसरलेले नाही. सरांचा अतिशय आवडीचा असा एक मुलगा सरांना सोडून 1 वर्ष, आता 2-4 दिवसामध्ये सरांच्या मुलाचं पुण्यस्मरण आहे. धन्यवाद सर. दुःखामध्ये परमेश्वराला जाणण्याची प्रक्रिया तुमच्याकडे आहे. यानंतर रमेश भागीनाथ खैरनार सर, आज ते इथं नाही आहे, परंतु त्यांची धडपड फार मोठी असते, म्हणून रितेश राजाभाऊ यांचाही सन्मान महाराजांनी आपल्याला करायचा आहे, एक उपर्ण. त्यानंतर या सप्ताहाचं खऱ्या अर्थाने आमच्याबरोबर संपूर्ण हिशोब, लिखाण आणि सर्व काही गोळा करण्याचं काम ज्यांच्याकडे आहेत असे शरद निवृत्ती डाकणे सर यांनी पंक्तीसाठी फार मोठं सहकार्य केलेलं आहे. मी महाराजांना विनंती करतो, या डाकणे सरांचा आपण सन्मान करायचा आहे. वारकरी उपारणं शरद निवृत्ती डाकणे सर रयत शिक्षण संस्थेमध्ये सेवा करताय. त्यानंतर माझी विद्यमान मुख्याध्यापक राजाराम सखाराम गायकवाड यांचे बंधू इथं उपस्थित आहेत, त्यांनी पुढे यायचं आहे. हे सर्व लोक बाहेरगावी मुलांची सेवा करतात, शिक्षण क्षेत्रामध्ये नावाजलेले व्यक्तिमत्व लोक आहेत, परंतु त्यांचे सर्व लक्ष आपल्या नामयज्ञाकडे असतं. म्हणून महाराजांना विनंती करतो, आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर ज्यांच्याकडे भोजन व्यवस्थेचं काम आहे असे सचिन राधाकिसन बिडगर, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यामंदिर धुळवाड. चला चला आप्पा या, तुम्ही या, दोघे या. सचिन राधाकिसन बिडगर, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यामंदिर धुळवाड यांना विनंती करतो, महाराज आपल्या शुभास्ते या दोघांनाही सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. चुकून कोणाचं राव राहिलं असेल राजू? हां, बिहार खैरनार सर या, बिहार खैरनार सर. धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे, बिहार म्हणजे आमचे गुरु आहे. अरे हो, ज्याची चळवळ आहे, ज्याने खऱ्या अर्थाने या चळवळीत सहभागी झालाय, का सर्व शिक्षक एकत्रित करण्याचं काम आमचे गणेश निवृत्ती भाबड सर यांना खऱ्या अर्थाने आपण सन्मानित करायचं आहे. गणेश निवृत्ती भाबड सर, सरांची मागच्या वर्षी इथंच कुठं बदली होती, परंतु यावर्षी येवला तालुक्यात गेलेले आहे. परमेश्वर 1 वर्षात, नाना लक्ष राहू द्या, 1 वर्षात पुन्हा तालुक्यात आले पाहिजे. हे आपले अतिशय गुणी कैलासवासी माधवराव पैलवानच्या घरातील हे सर अतिशय महत्त्वाचे आहे, असे गणेश निवृत्ती भाबड. मित्रो, आजची अतिशय चांगली संत पंगत होणार आहे. उद्या आपल्या नामयज्ञाचा 5वा दिवस आहे. या 5व्या दिवसाची सेवा हरिभक्तीपरायण अविनाश महाराज पाटील आळंदी, अतिशय आजच्या सारखेच तरुण युवा कीर्तनकार आहे. आवाजात अतिशय मोठा गोडवा उद्या तुम्हाला दिसेल. अविनाश महाराज पाटील यांची
संतपूजनाचा योग ज्यांनी मिळवला पहिल्यापासून आता ते नेहमी घेत असतात असा उगले परिवार, आमचे सोयरे निवृत्ती वाळीबा उगले, दुसरे लहान सोयरे राजाराम वाळीबा उगले इथं सेवा करतात, चटाया हे करतात, फार सेवक आहे. आणि भाऊसाहेब एकनाथ उगले नाशिकला तो पोलीस आहे. या उगले परिवाराची सेवा आहे. आणि उद्याची जी पंगत आहे, उद्याची थोडी अनोखी पंगत आहे. या अनोखे पंगतीसाठी ज्यांचं खऱ्या अर्थाने योगदान आहे ते आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक, सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि खरोखर पांडुरंगावरती प्रेम असे अशोकराव खैरनार इथं त्यांची उद्या पंगत आहे. डॉक्टर विलास खैरनार त्यांच्या घरातीलच व्यक्तिमत्व. त्यानंतर त्यांना साथ देणारे बाळासाहेब काशीनाथ भाबड, प्रगतशील शेतकरी. या गावच्या माजी सरपंच कांताबाई सुभाष खैरनार यांची पण उद्या पंक्तीची सेवा आहे. शरद गणपत खैरनार, प्रकाश शिवनाथ खैरनार, साहेबराव सुखदेव खैरनार, रामदास सुखदेव खैरनार आणि अरुण तुकाराम खैरनार ही सर्व बागायतदार कंपनी यांची पंगत आहे. हे जुने बागायतदार आमच्या गावचे, परंतु अतिशय या नामयज्ञावरती अशोकरावांनी जीवापाड प्रेम केलं आणि अन्नदानाची सेवा निश्चितपणे त्यांनी मिळवलेली आहे. उद्या त्यांचं अन्नदान आहे. मित्र, 2-3 दिवस बाकी आहे. या नामयज्ञाला आपण तन मन धनाने सर्वांनी सहकार्य करायचं आहे. हा नामयज्ञ अविरतपणे व्यवस्थित चालावा म्हणून आपली आर्थिक मदत ही फार महत्त्वाची आहे. सर्व उपस्थितांना मी धन्यवाद देतो. सर्व महिला पुरुष वेळेवरती येत चला. आणि आता पहिली महत्त्वाची सूचना आहे की महिलांनी प्रथम प्रसादासाठी, महाप्रसादासाठी बसायचं आहे. पुरुषांनी थोडं नंतर बसायचं आहे.